राहुरीमधील नागरिक सुविधा, पाणी, रस्ते, स्वच्छता याबद्दल काय सांगताल? आता तुम्ही राऊरीत फिरले का मला माहीत नाही, परंतु दयनीय अवस्था आहे. पाण्याची प्रश्न तर तुम्हाला माहिती आहे. कोणतेही टाकीतले ओव्हरफ्लोच्या ऐवजी पाणी मागेच तिकडं जॅकवेलच्या तिकडंच ओव्हरफ्लो होते. शहरात पाणी पुरवठा विस्कळीत आहे एकदम. पाण्याची स्वच्छता नाही, खराब पाणी येण्याचे जास्त सगळ्या प्रभागांमध्ये खराब पाणी येतं आणि रस्त्यांचं तर दुरावस्था झालेलीच आहे. आणि नगरपालिकेचं कामकाज पद्धत मागच्या काही वर्षात सुधारली आहे असं वाटतं का तुम्हाला? नाही नाही, सुधारले असं काही वाटत नाही. अधिकाऱ्यांचा ॲरोगंटपणा, तसेच जे काही नगरपालिकेचे स्थानिक इथे काही रेग्युलर पदाधिकारी असतील, जे नगरसेवकांच्या जे ठेकेदारी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पाहता नगरपालिकेचा पूर्ण यांनी विल्हेवाट लावलेली आहे असं म्हणता येईल. नागरिकांच्या तक्रारीवर नगरपालिकेने योग्य प्रतिसाद दिला असं तुम्हाला वाटतं का? नाही दिला असं अजिबात वाटत तर नाही, पण नाही देतच नाही प्रतिसाद योग्य. शहरातील विकासाची कामं सर्व भागामध्ये समान होत आहेत का का काही भागामध्ये मागं पडले आहेत असं वाटतं? आता ज्या ठिकाणी तुम्ही बॅलन्स जो वरतून आल्यानंतर समजा निधी असतील नगरोत्थान वगैरे, ज्या ठिकाणी प्रामुख्याने गरज आहे, जे आरोग्यविषयक सुविधा असतील त्या ठिकाणी त्यांनी निधी खर्चला पाहिजे, तो खर्चला जात नाही. तो ठराविक एखादा विशेष कार्यकर्ते जपण्याच्या ध्येयाने आणि त्याला थोडा निधी वाढवून देण्यात येतो त्या प्रभागामध्ये, त्याच्यामुळे ते बॅलन्स होत नाही त्याचा. स्वर्गीय कर्डिले यांच्या काळात राहुरीत कामे झाली का आणि त्यांच्या काम करण्याची पद्धत तुम्हाला काय विशेष वाटलं? स्वर्गीय कडले साहेबांचा प्रत्येक कुटुंबाच्या निगडीत एक कुटुंबाशी स्पर्श होता. कडले साहेबांचा प्रत्येक माणूस त्यांना कोणत्या ना कोणत्या कामास्वरूपी भेटला होता. त्यांची काम करण्याची पद्धत ही खूप वेगळी होती. आज नगर जिल्ह्यात कडले साहेबांसारखा जो म्हणतो आपण काम करणारा माणूस असा होणे पण नाही आणि होणार पण नाही. लोकांशी संवाद आणि जवळीक ठेवण्यात कर्डिले किती यशस्वी ठरले असं वाटतं तुम्हाला? निश्चितच कडले साहेबांनी लोकांशी जवळीक ठेवण्यात कोणतीही कसर ठेवली नाही. आज कडले साहेब गेल्यानंतर आज तुम्ही सर्वसामान्य जनतेतून सुद्धा तुम्हाला त्यांची आज पोकळी दिसते. म्हणजे कडले साहेबांची आज जाणीव होऊ राहिली. कडले साहेबांच्या जाण्याने खूप मोठी पोकळी निर्माण झाली. आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाबद्दल तुमचं मत काय आहे? उत्तम, एक स्टँड क्लिअर असलेला नेता. आणि सुजय विखे पाटील खासदार नसल्यामुळे राहुरीच्या कामावर काही फरक पडला असं तुम्हाला वाटतं का? सुजय विखे पाटलांनी जे आता नगर दक्षिणचे जे वेळेस खासदार होते, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी केलेले कामं आणि आत्ताचे खासदार जे असतील त्यांच्या कार्यकाळात जे चालू आहेत ते कामं, याच्यात खूप जमीन आसमानाचा फरक आहे. सुजय विखे हे स्पष्ट वक्ता आहेत, त्यामुळे त्यांनी केलेले कामं एकदम धाडसी निर्णयाने कामं केलेले. त्यांच्यावर ज्यांनी आरोप केले आज तेच कुठंतरी लपून बसल्यासारखे दिसतं ते. जर सुजय विखेंना पुन्हा सक्रिय झाले सुजय विखे तर राहुरीच्या विकासाला गती मिळेल असं तुम्हाला वाटतं? नक्कीच तुझी गती मिळेल, कारण की आज सुजय विखेंचं विजन खूप तसं पाहिलं तर खूप ब्रॉड आहे एकदम. त्या बिचारा सुजयदादांच्या बाबतीत तुम्हाला एक सांगू इच्छितो, त्यांनी जी शिर्डी नगरपंचायत शिर्डी भाग असेल त्या ठिकाणी जी गुन्हेगारी तुम्ही बघितले एकदम निस्तनाबूत केली. त्यांनी आता श्रामपूरला सुद्धा त्या ठिकाणी म्हणजे बऱ्यापैकी त्या सांगितलं, तिथं लोकांना ते आश्वासन दिलं. तसंच राहुरीत पण त्यांनी ती गोष्ट करावी असे मी सांगू इच्छितो. दादा नमस्कार, आपलं नाव? नमस्कार, अक्षय खैरे. तुम्ही इथले स्थानिक आहात? हो, स्थानिक आहे इथला. तर राहुरी शहरातील पाण्याच्या समस्येबद्दल काय सांगता? पाण्याची समस्या सध्या जरा बिकटच आहे राहुरीमध्ये, कारण की पहिले पाणी येत होतं पण सध्या 8-8 दिवस पाणी येत नाही. काही काही प्रभागात पाणी येतं पण काही जागेवर पाण्याची खूप मोठी समस्या आहे. रस्त्यांच्या बद्दल काय सांगता? रस्त्यांची परिस्थिती खूप अवघड आहे राहुरीची, कारण की पूर्ण राज्यात प्रसिद्ध झालं आहे राहुरी नगर मनमाड रोड. त्याच्यामुळं आणि इथं शिर्डी शिंगणापूर असल्यामुळं पूर्ण देशातनं लोक इथं येतात. तर इथलं काम झालं पाहिजे. रोडची खूप अवघड परिस्थिती आणि दुर्घटना पण खूप होत आहेत. रोजच्या दिवसाला लोक मारत आहेत इथं, तर त्याच्यावर जरा दखल घेतली पाहिजे. स्वच्छतेबद्दल काय सांगता? स्वच्छता पावसाळ्यामध्ये खूप अवघड परिस्थिती असते इथली. इथं ह्या मध्य भाग आहे राहुरीचा, आझाद चौक या परिसराचं नाव आहे. इथं 3 ते 4 फूट पाण्याचं साचतं इथं. त्याच्यामुळं दुर्गंध आजार भरपूर प्रमाणात वाढले तिथं. इथं शाळा आहे, शाळेमध्ये जायला मुलींना, लहान मुलींची शाळा असल्यामुळं त्यांना जायलासुद्धा पाण्यातनं जावं लागतं 3-3, 4-4 फूट पाण्यामधनं. त्यावर काम केलं पाहिजे. नगरपालिकेची कामकाज पद्धत मागच्या काही वर्षात सुधारली असं वाटतं तुम्हाला?
नाही सध्या अवघड परिस्थिती आहे. नगरपालिकेचं एवढं काही काम दिसत नाही. नागरिकांच्या तक्रारीवर नगरपालिकेने योग्य प्रतिसाद दिला असं तुम्हाला वाटतं? नाही प्रतिसाद तर एवढा काही दिसत नाही. थोड्या प्रमाणात दिला आहे पण एवढा अजून काही प्रतिसाद नाही. पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे इथं. शहरातील विकासाची कामं सर्व भागांमध्ये समान होत आहेत का आणि काही भागामध्ये मागे पडले आहेत तुम्हाला वाटतं? नक्कीच काही भागामध्ये कामं मागं पडली आहेत. जिथं जिथं हाय व्होल्टेज समजा मोठे नेते त्या जागेवर कामं होत आहेत, पण जिथं कोणीच नाही त्या ठिकाणी कामाची खूप अवघड परिस्थिती आहे. तर त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे नगरपालिकेने. कर्डिले यांच्या काळात राहुरीत कामे झाली आहेत का आणि त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीत तुम्हाला काय विशेष वाटतं? नक्की कर्डिले साहेबांच्या काळात तर कामे भरपूर झाली राहुरीमध्ये आणि ते प्रत्येक गोरगरीब माणसाची छोटी मोठी कामे असू त्यांच्याकडे गेल्यानंतर पूर्ण करत होते ते. कर्डिले साहेब यांच्याशी तुमचा वैयक्तिक अनुभव कसा राहिला? खूप चांगला अनुभव होता. काही कामानिमित्त आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो आणि ते काम पण त्यांनी पूर्ण करून दिलं आम्हाला. लोकांशी संवाद आणि जवळीक ठेवण्यात कर्डिले किती यशस्वी ठरले तुम्हाला? 100% यशस्वी ठरलेत. त्यांच्या जाण्याने खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे शहरामध्ये आणि त्यांना आम्ही म्हणजे ते असते तर चांगला अजून विकास झाला असता. त्यांची उणीव भासते आता आम्हाला नक्कीच. आता आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाबद्दल तुमचं काय मत आहे? त्यांचंही नेतृत्व अगदी चांगलं आहे. राज्याचे मोठे नेते आहेत ते. त्यांनी एक चांगलं लक्ष द्यावं राहुरीमध्ये एवढीच आमची अपेक्षा आहे. रोजगार वगैरे मुलांना रोजगार नाही. MIDC नगरला जावं लागतं, रोड खराब आहेत, तर त्याच्यावर थोडं काम केलं पाहिजे त्यांनी. बाकी काय नाही. सुजय विखे पाटील खासदार नसल्यामुळे राहुरीच्या कामावर काही फरक पडला असं तुम्हाला वाटतं का? फरक तर पडला आहे 100%. ते खासदार असते तर अजून चांगल्या प्रगतीने काम झालं असतं. त्यांनी आता लक्ष द्यावं एवढीच आमची अपेक्षा आहे. जर सुजय विखे पाटील पुन्हा सक्रिय झाले तर राहुरीच्या विकासाला गती मिळेल असं तुम्हाला वाटतं? हो मिळेल ना, 100% गती मिळेल. कारण त्यांचे कामं पण चांगले आहे आणि पालकमंत्री असल्यामुळे त्यांना पाठबळ आहे. सरकार पण BJPचं आहे, तर त्याच्यामुळं कामं 100% होतील. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, त्यांनी भरपूर कामं चालवले, त्याबद्दल आमचा काही वाद नाही. पण काय होतं, स्थानिक लेवलला थोडंसं प्राधान्य दिलं पाहिजे. काहीतरी कामं वेगळे केले पाहिजे. गावामध्ये आज राहुरी शहर आहे, नगरपालिका आहे, नगरपालिकेचे रस्ते नाहीत, गटाराची कोणती योजना नाही आहे. त्याच्यावर थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. फायदा झालेला आहे, पालकमंत्री यांच्यामुळं फायदा पण झालेला आहे. त्याबद्दल आमचं दुमत नाही काही. सुजय दादा विखे दादा खासदार नसल्यामुळं राहुरीच्या कामकाजावर काही फरक पडला असं तुम्हाला वाटतं का? नाही, काम नाही हो राहिलं, कोणतंच काम नाही हो राहिलं. नगर मनमाडचं काम नाही होत, स्थानिक काम होत नाही, कोणतंही काम होत नाही, निधी येत नाही, त्यामुळे अडचणी वाढलेल्या आहेत. जर सुजय विखे पाटील पुन्हा सक्रिय झाले तर राहुरीच्या विकासाला गती मिळेल असं तुम्हाला वाटतं? नाही, त्यांनी त्याविषयी स्पष्टीकरण दिलं ना सुजयदादा विखेंनी, का तुमचे जे काही प्रश्न आहेत तुम्ही त्यांना विचारा ना. कोणाला? ज्यांना तुम्ही निवडून दिलं आहे तुम्ही त्यांना विचारा काय तुमचे प्रश्न आहेत. ते मी काहीच करू शकत नाही. मग त्यांचं म्हणणं बरोबर आहे ना. तुम्ही ज्यांना निवडून दिलं आहे, ज्यांना सत्तेवर आणलं, तुम्ही त्यांना विचारा, तुमचे प्रश्न त्यांच्याकडून मार्गी लावा. ते काही चुकीच बोलत नाही. आणि राहुरीच्या विकासामध्ये कर्डिले यांच्या पुढाकाराने कोणती उल्लेखनीय कामे झाली असं वाटतं तुम्हाला? आता 2-3 कामं झाली. शुक्लेश्वर चौक तर तो रस्ता झाला आहे, पण कर्डिले साहेब गेले, ही हळहळ सगळ्या जनतेला आहे म्हणजे पर्सनली. पण ते इलेक्शन जिंकल्यापासून आजारी होते, त्यामुळं काही कामं नाही होऊ शकले. आता अक्षता अदा करतील.